चला घाई करायचं आहे. काही प्रोजेक्ट सी वर्सेस वडराई पहिला सामना असणार आहे आणि 7 साईडचा सामना चालू आहे. बघूया इंटरनॅशनल रूल्स वेगळे असतात आणि 7 साईडचे रूल्स इथे मात्र वेगळे आहेत. तर समजून घ्यायचं आहे खेळाडूंनी. आपल्याला पंच मात्र हॅलो रूल्स मात्र समजून सांगतीलच. हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 1 वर केळवा बी वर्सेस बापा बॉईज कुलाबा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने समालोचक कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यावे. चला इथे मात्र सामन्याला मात्र सुरुवात होते. दोन्ही संघामध्ये आपले गोलरक्षक मात्र भिंतीसारखे उभं राहिले आहेत. बघूया एक गोलरक्षकाची भूमिका मात्र इथे महत्वाची असते आणि ते मात्र इथे डिफेंडरला दिला जातोय बॉल. बघू 13 नंबरचा खेळाडू जोशीलला टाकलाय. बघूया इथे मात्र चांगली पासिंग मात्र नरपड संघाकडून. 11 नंबरचा खेळाडू थोडीशी कटिंग करताना मात्र दिसतोय. बघू परत एकदा 0 नंबरचा खेळाडू इथे मात्र बघूया छोटा प्लेअर आहे इथे. बघूया 11 नंबरचा खेळाडू चांगला डिफेन्स करताना दिसलाय. बघूया इथे मात्र कापाकापीचा खेळ मात्र दिसतोय. बघूया चांगला डिफेन्स 10 नंबरच्या हाताने. बघूया परंतु जातोय परंतु इथे मात्र पहिला यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना केळवा बी वर्सेस बापा बॉईज कुलाबा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी समालोचक कक्षामध्ये आपले मांगेला समाजाचे ज्येष्ठ राजेंद्र अंबिरे यांच्याकडून नाणेफेकीचं कौल उडवण्यात येईल. केळवा बी वर्सेस बापा बॉईज कुलाबा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यावे. सहकार्य करा. इथे मात्र कैलासवासी प्रोजेक्ट सी संघा मात्र थोडसा चप्पड पद्धतीने खेळतो. चांगले अटॅक मात्र पाहायला भेटतात आपल्याला नरपड संघाकडून. बघूया इथे मात्र गोलरक्षक वडरे संघातून फ्री किक घेताना बघूया चांगला पास टाकला डिफेंडर टू डिफेंडर. बघूया 10 नंबरचा खेळाडू कटिंग मात्र करतोय परंतु इथे एकदा कॉर्नर मात्र मिळेल नरपड संघाला. बघूया आजच्या दिवसात मात्र आपल्याला जवळजवळ 32 संघ इथे खेळताना दिसणार आहेत आणि बघूया 32 संघामधून एका संघाची मात्र निवड मात्र उद्याच्या पूर्वतयारीत प्रवेश मात्र करण्यात येणार आहे. बघूया इथे मात्र कॉर्नर घेतली जाते नरपड संघाकडून. मात्र इथे गोलरक्षक मात्र चला बाप्पा बॉईज यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून आपला निर्णय मात्र कळवायचा. बघूया इथे मात्र 30 नंबरचा खेळाडू चांगला डिफेन्स मात्र दिसतोय. 27 नंबरचा खेळाडू बघूया इथे मात्र झटापटीचा खेळ मात्र दिसतोय. बघूया फुटबॉलचा बोलायला गेला तर थोडासा अवघड खेळ आहे, रिस्की खेळ आहे. थोडासा सांभाळून मात्र खेळावं लागतं, सेफ्टीने खेळावं लागतं. बघूया इथे मात्र 30 नंबरचा खेळाडू मात्र घेऊन जातोय. बघूया इथे मात्र उगवते क्रिस्टियानो रोनाल्डो देतील उगवते मेसी सारखे प्लेअर मात्र आपल्याला बघायला पाहायला भेटत आहेत. बघूया इथे मात्र परत एकदा साईड किक पाहायला भेटत आहे. 11 नंबरचा खेळ इथे मात्र बाल बच गए. बघूया इथे मात्र परत एकदा साईड किक मात्र जाणार आहे वडराई संघाकडे. 12 नंबरचा खेळाडू साईड किक घेताना लॉंग किक टाकले आहे. बघूया इथे मात्र डिफेंड मात्र मजबूत दिसतंय नरपड संघाचा. थोडंसं अटॅक मात्र 80% अटॅक मात्र नरपड संघाकडे दिसतंय. बघूया इथे मात्र चाललाय 13 नंबरचा खेळाडू चांगला पास दिलाय. 0 नंबरचा खेळाडू चांगला पासिंग मात्र पाहायला भेटतंय नरपड संघाकडून. बघूया संदेश हुकवतोय का नाही आणि तिथे चांगली डिफेन्स होता. बघूया 3 नंबरचा खेळाडू इथे मात्र नक्की डिफेन्स चांगला केला जातोय वडराई संघाकडून. अटॅक मात्र चांगले आहेत नरपड संघाचे परंतु वडराईचा डिफेन्स जर ग्राउंड क्रमांक 2 वर SNFC वर्सेस सेंट जॉन FC. प्लीज दोन्ही संघांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. ग्राउंड क्रमांक 2 वर मात्र आता सामना चालू होणार आहे. बघूया इथे मात्र जोशील
बघूया 3 नंबरचा खेळाडू चांगला पासिंग डिफेंडर टू डिफेंडर मात्र इथे पासिंग पाहायला भेटते आपल्याला. 8 नंबरचा खेळाडू चांगला पास दिलाय. बघूया इथे मात्र 30 नंबरचा खेळाडू जातोय बॉल घेऊन चाललोय कटिंग मात्र चांगली करताना दिसतोय. इथे चांगला पास 13 नंबरचा खेळाडू बघूया संधी मात्र घेतोय की नाही. चांगली पासिंग दिसते नरपड संघाकडून. चांगला शूट आउट घेतला होता परंतु गोलरक्षक मात्र तिथे तयारीत होता. भिंतीसारखं उभा मात्र होता परंतु थोडस बाहेर. आणि आता परत एकदा साईड किक जाईल ती गोलरक्षकाकडे. बघूया 10 नंबरचा खेळाडू इथे चांगली टॅकल करताना इथे जातोय. बघूया धावतोय चालाय बॉल घेऊन परंतु इथे डिफेन्स मात्र केला जातोय नरपड संघाकडून. बघूया ते लॉंग पास दिला जातोय. 30 नंबरचा खेळाडू थोडसा इथे मात्र अवघड आता मात्र संधी आहे. बघूया इथे मात्र भिंतीसारखा उभा मात्र गोलरक्षक आणि इथे परत एकदा 2 सेकंड टाइम मात्र सेव्ह काढतोय तो गोलरक्षक. काय गोलकीपिंग करतोय वडरायचा गोलकीपर. जबरदस्त गोलकीपिंग पाहायला भेटली आपल्याला वडराय संघाकडून. परत कॉर्नर किक जाईल ती. बघूया नरपड संघाकडे इथे कॉर्नर दिली जाते. हेडिंग मात्र केली जाते परंतु गोलरक्षक मात्र भिंतीसारखं उभा आहे नरपड संघ वडराय संघासाठी. बघूया इथे मात्र घेऊन जाते चांगली कटिंग मात्र दिसते परंतु इथे मात्र डिफेन्स मात्र चांगला दिसतंय नरपड संघाचा. फुटबॉल म्हटलं घेतलं तर तुम्हाला डिफेन्स चांगलं करावा लागेल. तुम्हाला गोलरक्षक तुमचं मजबूत असायला पाहिजे. बघूया इथे मात्र दोन्ही संघाकडे चांगले डिफेन्स आहे चांगला गोलरक्षक आहे परंतु इथे मात्र 0-0 स्कोर. मात्र इथे गाडी मात्र अडकली आहे अजूनपर्यंत 0-0 अशी आघाडी मात्र दोन्ही संघ. बघूया इथं परत 13 नंबरचा प्लेयर इथे मात्र जोशीलने पास दिले. 0 नंबरचा खेळाडू. बघूया इथे मात्र चांगला मूर्ती लहान कीर्ती महान खेळी दाखवताना वडराय संघाकडून. 11 नंबरचा खेळाडू. बघूया इथे छोटे छोटे पांडवाच और ये पार बॉल. परत गोलकीपरकडे बॉल जाईल. ते मात्र नरपड संघाचं गोलकीपरची उंची पाहायला गेलं तर एकदम उंच असं बलाढ्य गोलकीपर मात्र नरपड संघाला लाभलेला आहे. बघूया इथे मात्र 13 नंबरला दिलाय जोशील मात्र इथे चांगली स्किल करताना. बघा 11-10 नंबरचा खेळाडू छोटा पांडवाच काय धक्का दिला भिंतीसारखं उभं मात्र राहत आहेत. बघूया इथे मात्र डिफेन्स चांगला दिसतोय वडराय संघाकडून. बघूया इथे मात्र अजूनपर्यंत 0-0 स्कोर मात्र दिसून येत आहे. कैलासवासी प्रज्योत तांडेल 4-4 मार्शल कप 2023 मात्र आपल्या इथे या टुर्नामेंटचं आयोजन मात्र नरपड संघाकडून दिसतंय. जरी प्रज्योत आपल्यात नसला तरी थोडासा कमीपणा मात्र इथे जाणवतोय प्रज्योतचा. बघूया इथे मात्र परत मला वाटतं 10-10 मिनिटाचा असं फर्स्ट आणि सेकंड हाफ असणार आहे. बघूया आपल्याला 10 मिनिटाचा स्कोर बनवायचा आहे. बघूया इथे मात्र चांगला डिफेन्स 3 नंबर कडून. बघूया 0 नंबरचा प्लेअर धावतोय चांगली कटिंग करताना दिसतोय परंतु इथे मात्र बघूया थोडासा चुकीचा पास मात्र दिला जातोय. इथे कटिंग करताना दिसलाय. बघूया 12 नंबरचा खेळाडू या धावतोय आहे संधी. बघूया गोलरक्षकाच्या जवळपास बॉल नेऊन ठेवला परंतु इथे मात्र डिफेन्स चांगला दिसतोय नरपड संघाचा. बघूया परत एकदा फाऊल. इथे मात्र विसल वाजते. फ्री किक असणार आहे वडराय संघाकडे. मैदान क्रमांक 2 वर जय भवानी वर्सेस DDFC हे दोन्ही संघांनी मात्र किटअप करून घ्यायचं आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. सगळ्या संघांना विनंती असेल की तुम्हाला तुमचा तुमच्या संघाचा अनाउन्समेंट होतं तेव्हा तुम्हाला किटअप करायचं आहे कारण की वेळ मात्र थोडीशी कमी आहे आपली. SNFC वर्सेस सेंट जॉन FC दोन्ही संघांनी मात्र किटअप करून घ्यायचं. तुमचा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर राहायचा आणि त्याच्यानंतर मात्र DDFC वर्सेस जय भवानी FC दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. बघूया इथे मात्र सामना चालू झालाय वडराय वर्सेस नारपड. अजूनपर्यंत 0-0 असा स्कोर मात्र दिसतोय आपल्याला पण चांगला डिफेन्स दोन्ही संघाकडे. जर अटॅकचा जर विचार करायला गेला तर 70% अटॅक नरपड संघाचा होतोय परंतु डिफेन्स मात्र चांगला दिसतोय नरपड संघाकडून. बघूया इथे मात्र कटिंग करतायत. बघा एकदा आगळं वेगळं आयोजन मात्र नरपड संघाकडून. काय ग्राउंड मात्र सजवलं ज्या प्रकारे नवरी मात्र लग्नात सजते त्या पद्धतीने ग्राउंड मात्र सजवलं जातोय नरपड संघाकडून. काय आयोजन असेल तेवढंच मेहनत सुद्धा घेत आहेत नरपडचे स्वयंसेवक. चांगली
योजना मात्र राखून इथे ही टुर्नामेंट आयोजन केले. बघूया इथे मात्र आता वडराई संघाकडे बघूया लॉंग किक घेत आहे, परंतु तेवढा चांगलं डिफेन्स नरपड संघाकडून. बघूया परत एकदा 30 नंबरचा खेळाडू बघूया चाललाय वन मॅन शो आर्मी सारखं घेऊन चाललाय, परंतु इथे मात्र डिफेन्स केला जातोय वडराई संघाकडून. बघूया 13 नंबरचा खेळाडू चांगला पास. बघूया इथे मात्र बॉल जातोय की नाही, आणि इथे मात्र कॉर्नर मात्र जाईल नरपड संघाकडे. बघा 0 नंबरचा प्लेअर 13 नंबरला टाकतोय. बघूया इथे मात्र डिफेन्स मात्र केला जाते अजूनपर्यंत 0-0. काही मिनिटाचा अवशेष मात्र बाकी आहे. फर्स्ट हाफ मात्र समाप्तीच्या मार्गावर दिसतोय. अजूनपर्यंत 0-0 स्कोर मात्र इथे अटकलेला आहे. ग्राउंड क्रमांक 1 वर वडराई वर्सेस नरपड. बघूया इथे मात्र 3 नंबरचा खेळाडू बघूया डिफेन्स करतोय. इथे लॉंग शूट आणि साइड किक जाईल ते नरपड संघाकडे. इथे मात्र फर्स्ट हाफ मात्र समाप्त होत आहे. 0-0 चा स्कोर मात्र इथे स्कोर बोर्डवर लागलेला आहे. ज्याने ज्याने आपल्याला या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सरच्या माध्यमातून मदत केली, मी त्यांची एकदा नावा तुमच्या पुढे सादर करतोय. श्री महेंद्र वासुदेव मर्दे, श्री पंकज किसन गुरड, श्री सचिन भगवान तांडेल मर्दे स्पोर्ट्स, पंकज किसन घरत, मंगलमूर्ती डेकोरेटर श्री दिलीप रघुनाथ धनु, श्री यश संतोष धनु, श्री सूरज नंदलाल जयस्वाल, श्री मनोज दशरथ अंबिरे, श्री महेश राऊत, सौ चेतना हितेश उराळे नरपड सरपंच, श्री गीतेश प्रवीण शेठ उपसरपंच, श्री लतेश सीताराम राऊत उपसभापती, श्री प्रशांत कारुडकर प्रतिष्ठान अध्यक्ष, श्री जगदीश राजपूत, श्री पंकज कोरे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, श्री प्रशांत ख्रिस्ती, सर्व मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला स्पॉन्सर दिले या टुर्नामेंटसाठी. तर मी तुम्हाला प्लीज कुठे पण असतील, ज्यांची मी नावं वाचले त्यांनी कुठे पण असतील तर प्लीज समालोचन कक्षाकडे असं सहकार्य मात्र करत राहा. एक चांगलं आयोजन मात्र नरपड संघाकडून मात्र दिसतंय. बघा इथे मात्र फर्स्ट हाफ मात्र समाप्त झालाय आणि अजून परत 0-0 स्कोर मात्र स्कोर बोर्डवर लागलेला आहे. बघूया ते मात्र दोन्ही संघाकडे डिफेन्स आहे, दोन्ही संघाकडे चांगले गोलरक्षक आहेत. चला DDFC ए संघ वर्सेस जय भवानी संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचंय आणि नाणेफेकीचा कौल मात्र करतील मान्य श्री रमेश मर्दे यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल मात्र होणार आहे. तर जय भवानी संघाचा कर्णधार आणि DDFC संघाचा कर्णधार दोन्ही चला गावच्या महिला सुद्धा इथे उपस्थित झाल्या, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कुठे पण असतील प्लीज समालोचन कक्षाकडे येऊन तुमची उपस्थिती दाखवायची. तुम्हाला चेअर मात्र उपलब्ध करून दिले आहेत. तर मी जे मंचाच्या पुढे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की माफी असावी. ऍक्च्युली आम्हाला प्रेक्षकांना उठवणं बरोबर वाटत नाही, तर आपल्याला महिला सुद्धा इथे उपस्थित झाल्या, तर महिलांसाठी ते चेअर मात्र इथे उपलब्ध करून दिले त्यांनी. तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, खेळून विनंती आहे की ती जागा खाली करायचं आहे. आपल्याला महिलांना पहिला प्राधान्य द्यायचंय. ज्या पद्धतीने लोकल मध्ये ST मध्ये प्राधान्य दिले जाते महिला मंडळाला, तसं इथे सुद्धा प्राधान्य द्यायचंय. आमचे खेळू एकदम सद्गुणी खेळाडू आमचे खेळाडू सांगितलं गेलं. तर बघूया इथे मात्र अटक केला जातो आणि नरपड संघाकडून जिग्नेश मात्र गोल करतोय. 1-0 चा स्कोर मात्र
आपल्याला पाहायला भेटतोय नरपड संघाचा काय गोल मारला गेला आहे 11 नंबरचा खेळाडू जिग्नेश. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल भोजनाची व्यवस्था सुद्धा इथे केली गेली आहे आणि तुम्ही आपल्या भाऊला आपल्या पोराला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्यांची खेळ सुद्धा पाहू शकता फुटबॉलच्या माध्यमातून. बघूया इथे मात्र 12 नंबरचा खेळाडू लॉंग शूट घेताना परंतु इथे थोडंसं मिस मॅच लॉंग किक. एक चांगलं आयोजन नरपड संघाकडून बघा भोजनाची व्यवस्था सुद्धा करून दिली आहे आपल्याला. बघूया इथे चला यानंतर ग्राउंड क्रमांक 2 वर जय भवानी वर्सेस DDFC ग्राउंड क्रमांक 2 वर तुमचा सामना मात्र खेळवण्यात येणार आहे. तर प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल की ग्राउंड क्रमांक 2 चा तुम्हाला ताबा घ्यायचा आहे. बघूया इथे मात्र 30 नंबरचा खेळाडू इथे डिफेन्स चांगला दिसतोय. लक्ष्मण मर्दे आपले मांग्या समाजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा इथे आले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे नरपड संघाकडून. आपण बघतोय 44 मार्शल 2023 एक चांगलं आयोजन नरपड संघाकडून. बघूया इथे मात्र जिगू मात्र 11 नंबरचा प्लेयर मात्र इथे स्किल करताना दिसतोय. ते मात्र चांगला पासिंग 3 नंबरचा खेळाडू. बघूया इथे मात्र जिगू 11 नंबरचा खेळाडू जातोय. चांगली पासिंग मात्र दिसते नरपड संघाची. बघूया इथे मात्र 1-0 अशी मात्र आघाडी मात्र नरपड संघाने घेतली आहे. बघूया आता मात्र जोरात फटका मारला होता परंतु थोडासा मिस फटका म्हणायला लागेल कारण की जोशील यांचा. बघूया इथे मात्र 4 नंबरचा खेळाडू इथे मात्र प्रयत्न करावे लागेल वडराय संघाला. ते जोशील यांचे काका सुद्धा त्यांचे आवर्जून मॅच बघत आहेत कारण की आपल्या गावात आपल्याच संघाचा सामना इथे सामना चालू झाला तर महिला मंडळ सुद्धा इथे उपस्थित झालेलं आहे कारण की आपल्या गावातल्या पोरांना थोडंसं प्रोत्साहन द्यायला मात्र इथे महिला सुद्धा हजर झाल्या आहेत. बघूया इथे मात्र बघूया इथे संधी होती परंतु इथे डिफेन्स केला जाते 4 नंबरचा खेळाडू. बघूया तुम्हाला मात्र हा प्लॅटफॉर्म असा आहे जर तुम्हाला इंडिया संघातून खेळायचं असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स चांगला दाखवावा लागेल. तुम्हाला चांगल्या क्लबला जॉईन व्हावं लागेल. परंतु ही गावची मॅच आहे. बघा कोणी ना कोणी एक मोठा माणूस येतोय तुम्हाला निरीक्षण करतो. जर कोणता पोरगा चांगला खेळत असेल तर त्याच्यावर लक्ष मात्र वेधलं जातं आणि तुमची निवड मात्र केली जाते. तसंच इथे कोणी असं मान्यवर सुद्धा आलं असेल की तुमची निवड मात्र केली जाईल. बघूया इथे मात्र संधी आहे तुम्हाला कारण की आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर इंडिया हा संघ मात्र इंटरनॅशनल संघामध्ये दाखल होण्याच्या तयारीत मात्र आहे. चांगले सुनील शेत्री सारखे प्लेयर मात्र आपल्याला चांगले इथे मात्र लॉंग शूट इथे मात्र चांगला प्रयत्न होतो गोल मारण्याच्या तयारीत मात्र 3 नंबरचा खेळाडू इथे मात्र आता काही मिनिटाचा अवधी मात्र बाकी आहे. नरपड संघ मात्र माघार घेतोय कारण की 1-0 असा स्कोर झालाय आतापर्यंत. नरपड संघाने मात्र जिगो 11 नंबरचा प्लेयर बघूया साइड किक घेताना. चला इथे मात्र साइड किक बघूया काही मिनिटाचा खेळ मात्र बाकी आहे. मात्र नरपड संघाने मात्र इथे
ताबा घेतलेला आहे. 1-0 अशी आघाडी मात्र दिसतंय. बघूया इथे मात्र साईड किक असणार आहे. बघूया जोशीला मात्र साईड किक घेतो. इथे मात्र डिफेन्स मात्र केला जाते. बघूया गोलकीपर आणि इथे मात्र संधी होती, परंतु इथे डिफेन्स केला तर मला वाटतं फाऊल मात्र असणार आहे. फ्री किक असणार आहे वडराई संघाकडे. बघूया फ्री किकचा संधी मात्र घेतोय की नाही वडराई संघ. ते मात्र साईड किक केलं जातं. एवढं चांगलं डिफेन्स दिसतंय नरपड संघाकडून. बघूया इथे मात्र 12 नंबरचा खेळाडू बघूया कटिंग करताना दिसतोय. चांगली कटिंग, तेवढ्याच चांगलं डिफेन्स आहे 30 नंबर कडून. मला वाटतं कॉर्नर किक सॉरी गोल किक मात्र जाईल. गोलरक्षक मात्र चांगला लॉंग पास दिला झालाय. आणि बघूया इथे मात्र छोटा लहानसा मुलगा मात्र खेळताना दिसतोय. 10 नंबरचा प्लेअर बघूया लॉंग पास टाकतोय. इथे मात्र चांगला कलेक्ट सुद्धा केला जातोय. बघूया संधी आहे. बघूया संधीचा फायदा घेतोय का नाही वडराई संघ, परंतु इथे डिफेन्स चांगला दिसतोय. कटिंग करतोय. बघूया संधी आहे. बघूया इथे मात्र डिफेन्स केला जातोय. 1-0 अशी आघाडी मात्र घेतोय नरपड संघ. बघूया इथे मात्र काउंटर अटॅक होतोय की नाही. चांगली कटिंग दिसते. बघूया कटिंग केली आहे. इथे मात्र दुसरा गोल नरपड संघाकडून. आणि ते मात्र चोरूचा दिलगिरी व्यक्ती करते वडराई संघ. Erşet yo. 2-0 आता मात्र वडराई संघाला थोडसा प्रयत्न मात्र करावे लागेल. बॅक फुटला जाताना वडराई संघ. इथे मात्र नरपड संघाने मात्र ताबा घेतलाय. बघूया पुढच्या सामन्यात मात्र क्वालिफाय होताना दिसतोय नरपड संघ. बघूया इथे मात्र परत एकदा बघू संधी आहे. लॉंग शूट घ्यायला संधी मात्र होती. बघू इथे गोल परत एकदा तिसरा गोल होतोय की नाही. बघू जोशीला मात्र चांगला पास देतोय. 30 नंबरचा खेळाडू लॉंग शूट मारताना दिसतोय, परंतु चांगला डिफेन्स मात्र दिसतोय 10 नंबरचा खेळाडू. बघा मैदानात इथे मात्र छोटा मूर्ती लहान कीर्तिमान अशी वडराई संघाकडून. बघूया त्याची स्किल आता घेऊन चाललोय एकटाच. बघूया जातोय कापतोय चांगला पास. बघूया इथे मात्र बघूया हम छोटे हुए तो क्या हुआ हम भी खेलेंगे ऐसा जोश मात्र घेऊन येते हा लहान पोरगा वडराई संघाकडून. मस्तपैकी लाल भडक टी शर्ट घालून आला, एकदम चमचमीत दिसतोय एकदम. बघूया इथे मात्र जोशील इथे बघूया थोडसा मिस मॅच. बघूया 4 नंबरचा चांगला डिफेन्स. बघूया 11 नंबरचा खेळाडू या लहान पोरगा आहे बिचारा घेऊन जातोय, परंतु इथे चांगला डिफेन्स. 17 नंबरचा खेळाडू साइड किक असणार आहे. Erşet kale. Erşet kale kale. Akmadala. Kalea. Chaval. Kalea. Mauli. Kalea. सपना काढले काय पांडुए काढले काटासा काढले अजयचा काढला काउंटून बीजे कुणाय बीजे कुणाय. इथे मात्र आता संध्या परत एकदा तिसरा गोल मारण्यासाठी आणि संधीचा फायदा मात्र बाल बाल बच गया. अजूनपर्यंत संधी आहे वडराई संघाकडे. 2-0 अशा आघाडीवर मात्र नरपड संघ. बघूया नरपड संघाने 2 गोल ठोकले तर वडराई संघाला. इथे मात्र 10 नंबरचा खेळाडू हळूहळू घेऊन जात आहे, परंतु इथे डिफेन्स. बघूया 11 नंबरचा खेळाडू चांगला पास. 21 नंबरचा खेळाडू इथे मात्र संधी होती, परंतु 3 नंबरचा खेळाडू मात्र डिफेन्स करताना दिसतोय. बघूया प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघांना विनंती असेल की जेवणाची व्यवस्था मात्र केलेली आहे, तर कोणी जेवल्याशिवाय जायचं नाहीये. एक चांगलं आयोजन नरपड संघाकडून. कैलासवासी प्रज्योत तांडेल 4 मार्शल कप 2023 असं सुंदर असं आयोजन.
इथे मात्र वड्रेला मात्र पराभूत व्हायला गेला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन तसेच हरलेल्या संघाचं कौतुक. नरपड सी संघ मात्र क्वालिफाय होत आहे पुढच्या सामन्यासाठी आणि वड्रेला मात्र परतावं लागेल. बघूया आता मात्र थोड्याच वेळात केडवा वर्सेस बाप्पा बॉईज या दोन संघात मात्र झुंज मात्र आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल किटअप करून लगेच त्वरित लगेच मैदानात